या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. आशुतोष फडके यांनी एका वेळच्या पूर्ण ट्रिपचा ट्रॅव्हलिंग सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो. या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. आज आपण कामाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत पुन्हा एकदा पुणे रिंग रोड. आणि आपण मागील 2 व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट आपण पाहिलेले आहे W5 आणि W4 पॅकेजच्या कामाचे अपडेट. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या ठिकाणी आता ज्या लोकेशनला वर्दळी खामगाव गावाच्या हद्दीमध्ये आपण उभे आहोत, तर या दिशेला आपण पाहत आहोत की पॅकेज W3 सुरू किंवा एंड होतं आणि इकडल्या दिशेला आपण आता उलट दिशेने काम पाहणार आहोत W3 या पॅकेज. इथून पुढे आपण हा या रिंग रोडवरचा सर्वात लांब बोगदा 5.5-6 किलोमीटर लांबीचा तो बोगदा पुढे आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं काम आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये या दिशेने आपण W3 पॅकेजचं काम पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला धरणावरती पण होत असलेला जो वायडक्ट आहे याच पॅकेजमध्ये पाहायला मिळणार आहे. या पॅकेजमध्ये 3 बोगदे आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पुणे मुंबईनंतर झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी एकूण 169 किलोमीटर लांबीचा MSRDC मार्फत बाहेर रिंग रोड बनवण्यात येत आहे. 103 किलोमीटर लांबीच्या पूर्वेकडील भागाचे E1 ते E7 अशा 7 पॅकेजमध्ये काम सुरू असून 66 किलोमीटर लांबीचा पश्चिमेकडील भागाचे W1 ते W5 अशा 5 पॅकेजमध्ये काम सुरू आहे. तर आज आपण रिंग रोडच्या पश्चिमेकडील W3 या पॅकेजचे काम पाहणार आहोत. नवयुग इंजिनिअरिंग कंपनीच्या अंडर सुरू असलेल्या या पॅकेजची सुरुवात चेनेज नंबर 34 वर मुळशी तालुक्यातील मोरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये होत असून चेनेज नंबर 48 वर हवेली तालुक्यातील वर्दळे खामगाव गावाच्या हद्दीमध्ये शेवट होतो. या पॅकेजमध्ये एकूण 2 इंटरचेंज, 5 अंडरपास, एकूण 3 ओव्हरपास, 1 मेजर ब्रिज, 4 मायनर ब्रिज, 24 कल्वर्ट्स, 3 बोगदे, 1 खडकवासला धरणावरील वायडक्ट किंवा फ्लायओव्हर अशा पद्धतीने या पॅकेजमध्ये एकूण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी सुरू आहे. आता पाहूया एप्रिल 2026च्या शेवटी या पॅकेजवर किती काम झाले आहे. तर हा आहे W4 मधील 5.870 म्हणजेच जवळपास 6 किलोमीटर लांबीचा टनल, ज्याचे काम मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे. तसे पाहता पॅकेज W4, W3 व W2 या तिन्ही पॅकेजवर नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीचेच काम सुरू असल्या कारणाने मॅन्युअली पॅकेज डिवाइड आपल्याला पाहायला मिळेल, परंतु काम मात्र तिन्ही पॅकेजमध्ये सलग सुरू आहे. हा आहे W4 पॅकेज मधील मेजर ब्रिज. या ब्रिजच्या सुरुवातीला दोन्ही बाजूच्या 5 पिलरवर पियर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. मध्ये मात्र काही पिलर उभारणीचे काम बाकी आहे. या ब्रिज नंतर W4 व W3 पॅकेज विभागल्या जातात. इथूनच पुढे पॅकेज W3 चे काम सुरू होते. पॅकेजच्या सुरुवातीलाच येतो हा बोगदा. हा बोगदा कमी अंतर असल्याने याच्या
ट्यूब बोरिंगचे काम पलीकडील बाजूने सुरू आहे. त्यानंतर येतो या पॅकेजमधील हा दुसरा बोगदा. या बोगद्याचे धरणाच्या विरुद्ध दिशेने काम सुरू आहे आणि समोर पाहत आहोत. यानंतर येतो हा खडकवासला धरणाचा नजारा. यावरतीच आपण होत असलेला वायडक्ट याचे काम आता पाहणार आहोत. हा दुसरा बोगदा धरणाच्या बाजूने खुला झाला नसून या दिशेला मात्र हिल कटिंगचे काम सध्या सुरू आहे. यानंतर बोगद्याबाहेर आपल्याला काही अंतर एका साइडचे बहुतेक हे DLC लेअरचेच काम असावे. आणि इथून पुढे सुरू होतो 650 मीटर लांबीचा 8 लेन फ्लायओव्हर, जो सांगरुण आणि मालखेड या पाणलोट क्षेत्रातील 2 गावाला जोडल्या जाईल. या वायडक्ट निर्मितीसाठी तब्बल 276 पिलर उभारण्यात येत आहेत. यात 120 पिलर हे पाण्यात तर 156 पिलर हे जमिनीवर उभारले जात आहेत. या पिलर्सच्या पायलिंग फाउंडेशनचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून काही ठिकाणी पिलर उभारणीचे काम देखील सुरू झालेले आहे. धरणावरील या वायडक्ट नंतर पुढे आपण पाहू शकतो स्ट्रक्चर वर्कचे काम सुरू आहे. त्यानंतर येतो या पॅकेज मधला तिसरा बोगदा. या बोगद्याचा उजवी बाजू खुली झालेली दिसत असून डाव्या बाजूचे काम सध्याच्याला सुरूच झालेले दिसत नाही. तर इथून पुढे या दिशेला मोरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये या पॅकेजला सुरुवात होते. तर एकंदर मंडळी आपण मोरेवाडी गावाच्या हद्दीत सुरू होणारं आणि वर्दळी खामगाव गावाच्या हद्दीमध्ये शेवट होणारं 14 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि या पॅकेजवरती काम करत आहे नवयोगा इंजिनिअरिंग कंपनी. आणि एकंदरीत या 14 किलोमीटर लांबीच्या पॅकेजमध्ये 3 बोगदे आहेत आणि बोगदे आपण पाहिलेले आहे. काही ठिकाणी प्रत्येकाचा बोगदा एका साईडने खुला आहे, दुसऱ्या साईडने ओपन व्हायचा बाकी आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आपल्याला या पॅकेजमध्ये जर काय पाहायला मिळालेलं आहे तर ते खडकवासला धरणावरती जो ब्रिज आपण पाहिलेला आहे. मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस मात्र त्या ब्रिजचं नेमकंच पायलिंग फाउंडेशनचं काम सुरू होतं, परंतु आता पिलर उभे झालेले पण पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे या पॅकेजचं जे काम आहे तर खूप वेगाने सुरू आहे हे पाहिलेलं आहे. चला तर मग अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, उन्हातान्हाचं आपण हे अपडेट देण्यासाठी फिरत आहोत, तर कृपया आपल्या चॅनलला म्हणजे या व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.